श्री गणेशाय नमः. श्री पांडव प्रताप कथासार अध्याय 18. श्रीकृष्णाचे द्रौपदी सहाय्य. श्रीकृष्णाची अग्रपूजा. धर्मराजाच्या राजसूय यज्ञात सर्व पंक्तींना वाढण्याचे काम द्रौपदी स्वतः करीत होती. रोज लक्षावधी लोक जेवत होते, पण त्या सर्वांना एकटी द्रौपदी वाढीत असे. श्रीकृष्णाच्या मुखाकडे बघूनच तिचा सर्व शीन नाहीसा होत असे. एकदा ती पंक्तीत वाढीत असता तिच्या अंगातील चोळीची गाठ सुटली व पदरही बाजूला सरकला. त्यामुळे ती घाबरीघुबरी झाली. दोन्ही हात वाढण्यात गुंतल्यामुळे तिला काय करावे ते सुचेना. शकुनी, दुर्योधन, कर्ण व दुसरे दुर्जन एकमेकांना खुणावून दुष्ट विनोद करू लागले. हे सगळे मला वाढ असे म्हणून तिला घाई करू लागले. ते पाहून द्रौपदी जास्तच कावरीबावरी झाली व तिच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या. ते पाहून दुष्ट लोक अधिक चेष्टा करू लागले. तो सर्व प्रकार पाहून आता यातून सोडविणारा श्रीकृष्ण वाचून कोणी नाही हे जाणून तिने त्याच्या मुखाकडे पाहिले. तेव्हा त्या भक्त कैवारी यादवेंद्राने द्रौपदीला भिवू नकोस असे आश्वासन देऊन तिच्या अंतर्यामी प्रवेश केला व तिच्या भुजावर दुसऱ्या 2 भुजा निर्माण केल्या. द्रौपदीने त्या नवीन हातांनी चोळीचे बिरंडे बांधले व पदर नीट केला. द्रौपदी चतुर्भुज झालेली पाहून दुर्जनांनी माना खाली घातल्या. द्रौपदीची लज्जा रक्षण केल्याबद्दल धर्मदिकाने व त्याचप्रमाणे कुंतीने श्रीकृष्णाची परोपरीने स्तुती केली. द्रौपदीला गहिवरून आले व तिने श्रीकृष्णाचे अनंत उपकार मानले. या यज्ञात ज्या लक्षावधी ब्राह्मणांच्या पंक्ती उठत होत्या त्यांची उष्टी श्रीकृष्ण स्वतः काढत होता. तो अपूर्व सोहळा पाहण्यासाठी एकदा त्या ठिकाणी श्री शुकमुनी आले. त्यांना यज्ञातील प्रसाद खाण्याची इच्छा झाली म्हणून श्रीकृष्णाने गोळा केलेल्या उष्ट्या पत्रावळीच्या ढिगाशी ते जाऊन बसले व त्या उष्ट्या शीतांचा एक घास त्यांनी तोंडात घातला. त्याबरोबर स्वर्गात घंटानाद होऊ लागला. तो अपूर्व घंटानाद ऐकून धर्मराजाने श्रीकृष्णास विचारले, यादवेंद्रा, 1 कोटी ब्राह्मण जेवले म्हणजे स्वर्गात एकदा घंटानाद होतो, पण हा घंटानाद एकसारखाच चालू आहे, याचे कारण काय? श्रीकृष्ण म्हणाला, धर्मराजा, तुझ्या या यज्ञात कोणी ब्रह्मवेत्ता जेवून तृप्त झाला असला पाहिजे म्हणून हा घंटानाद होत आहे. या पृथ्वीवर अवघे 4च ब्रह्मवेत्ते आहे, ते म्हणजे कपिल, याज्ञवल्क, शुक आणि श्री दत्तात्रेय हे होय. हे ऐकून धर्मराजा हात जोडून श्रीकृष्णास म्हणाला, या ठिकाणी जो ब्रह्मवेत्ता आला असेल त्याचे मला दर्शन घडवा. श्रीकृष्णाने धर्माला हात धरून बाहेर आणले. त्या ठिकाणी पत्रावळीच्या ढिगाजवळ उष्टी शीते वेंचीत बसलेल्या श्री शुकाकडे बोट दाखवून श्रीकृष्ण म्हणाला, हा व्यासांचा पुत्र श्री शुक आहे. हे ऐकताच धर्माने धावत जाऊन त्यांचे पाय धरले. श्री शुकांनी मागे वळून पाहिले. तो तेथे श्रीकृष्ण उभा असलेला दिसला. मग त्या दोघांनी प्रेमाने एकमेकांना आलिंगन दिले. नंतर धर्माने श्री शुकांना मंडपात आणून सोन्याच्या सिंहासनावर बसून त्यांची पूजा केली. श्री शुकाचार्यांच्या दर्शनाने सर्वांना आनंद झाला. असो, मग राजसूय यज्ञ संपूर्ण झाल्यावर भीष्म धर्माला म्हणाले, धर्मा, आता सर्वांना मयसभेत बसून त्यांना अहेर अर्पण कर व त्यांना तुझी मयसभा दाखव. धर्मराजाने त्याप्रमाणे सर्वांना मयसभेत आणून बसविले व मग सर्व अहेरांची सिद्धता करून सभागृहाच्या मध्यभागी अग्रपूजेसाठी सिंहासन मांडले. नंतर अग्रपूजेचा मान कोणाला देऊ असा प्रश्न त्याने पितामह भीष्मास विचारला. तेव्हा भीष्म म्हणाले, धर्मा, या ब्रह्मांडात श्रीकृष्णाशिवाय श्रेष्ठ कोण आहे? अनंत ब्रह्मांडाचा करता तो हाच असून वेद, पुराण आणि शास्त्रे याचीच स्तुती करतात. हा प्रत्यक्ष परमेश्वराचाच अवतार आहे. अशा या जगन्नायकाला टाकून तू दुसऱ्या कोणाची अग्रपूजा करणार आहेस? ते ऐकल्यावर सहदेवाने लगेच पूजेची तयारी केली. भीमसेन सुगंधित चंदनाचे पात्र घेऊन उभा राहिला. अर्जुनाने सुवासिक पुष्पांच्या माळा घातल्या. नकुलाने हिऱ्यांच्या चौरंग मांडून त्यावर रेशमाचे सुंदर आसन घातले. मग धर्म श्रीकृष्णाला म्हणाला, हे यदुराया, या चौरंगावर बसून पूजा ग्रहण करावी. धर्माच्या विनंतीप्रमाणे श्रीकृष्ण चौरंगावर बसला. तेव्हा सर्वांनी जय जयकार केला. द्रौपदीच्या मुलांनी त्याच्यावर छत्रचामरे धरली. अभिमन्यू हातात पादुका घेऊन उभा राहिला. भीष्म, विदुर आणि श्रीकृष्णाचे सर्व भक्त पूजेच्या वेळी उभे राहिले. नाना प्रकारची मंगलवाद्ये वाजू लागली. मग धर्मराजाने श्रीकृष्णाची षोडशोपचारे पूजा केली आणि ते सावळे परमसुंदर ध्यान डोळे भरूनी पाहून त्याला श्रीकृष्णाला साष्टांग नमस्कार केला.